मुंबईसह ठाणे नवी मुंबईमधील 15,000 हॉटेल्सना फटका। लालबाग परिसरातील प्रसिद्ध लाडू सम्राट हॉटेल बंद, तर काही हॉटेल्समध्ये फक्त चहा आणि मिसळच मिळते। नागपूरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अन्न शिजवण्यासाठी चुलीचा वापर। नागपूरमधील प्रसिद्ध संतोष पकोडेवाला रेस्टॉरंटमध्ये चुलीवर तळलेले समोसे। व्यावसायिक सिलेंडरच्या टंचाईचा हॉस्टेल मेसला फटका। पुण्यात शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल, हॉस्टेलमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। युद्धामुळे लग्नसराई संकटात, कॅटरर्सकडे गॅसचा तुटवडा। पिंपरी चिंचवडमधील 10,000 लग्न पुढे ढकलण्याची वेळ याची शक्यता। सीएनजी पीएनजीला सुद्धा सोसाव्या लागणार युद्धाच्या झळा। येणाऱ्या काळामध्ये सीएनजी आणि पीएनजी मध्ये कपात होण्याची शक्यता। सीएनजी पुरवठा खंडित झाल्यास वाहतूक कोलमडण्याची शक्यता। एलपीजी गॅसचा तुटवडा, संभाजीनगरमधील 3 पंप बंद, तर 2 दिवसात एलपीजीचे दर 18 रुपयांनी वाढले। नाशिकमध्ये सुद्धा एलपीजीचा मोठा तुटवडा, पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा। गॅस टंचाईच्या संकटाविरोधात विरोधकांचं आंदोलन, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक। सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। युद्धामुळे जगातील इंधन संकट वाढणार, आखाती देशांनी तेल आणि इंधन उत्पादनं कमी केली। होर्मुझ सामुद्रधुनी अजूनही बंद असल्यानं तेल उत्पादन थांबवलं। युद्धामुळे इराणमधील नागरिकांची तुर्कीकडे पळापळ, सुरक्षिततेच्या शोधात इराणी नागरिक सोडू लागले देश। विमानसेवा बंद झाल्यामुळे ट्रेन आणि बस, कारनं सीमेकडे धाव घेतली। अमेरिकेने इराणच्या 20 युद्धनौका बुडवून सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी अद्याप ठप्पच। इराणच्या तंत्रज्ञानामुळे होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं अशक्य। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।